रामकृष्ण हरी संत महंतांचे दर्शन व संवाद ऐकण्यासाठी हा एक प्रवास ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. की आपल्या मंदिर असतात जुनं जे पारंपरिक जे मंदिर आहे व पिढ्या दोन पिढ्याची जुने मंदिर आहे की तिथं बाबा आजच्या काळामध्ये कमिट्या निर्माण झाल्या. मी तुम्हाला बोललो तसं कमिट्या निर्माण झाल्या, पण त्या कमिट्यातल्या लोकांना ना आपल्या धर्माशी घेणं देणं आहे, ना आपल्या पंथाशी घेणं देणं आहे, ना त्या देवतेशी घेणं देणं आहे. त्यांना फक्त एक गावामध्ये एक वरिष्ठ म्हणून राहायचं. जर खाल्ल्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या काळात माळा सुद्धा नाही बाबा. मग अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? त्याला असं वाटतंय की आम्ही इथं काम केलं म्हणजे आम्ही धर्माचं देवतेचं काम करतोय. अशा लोकांना काय तुम्ही संदेश द्याल? मी तर मुळात ह्या बाबतीमध्ये थोडं समाजाने लक्ष राहिलं पाहिजे की हे जे लोक ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्याचे आचार नाही, ज्याचे विचार नाही, ज्याचे आचार विचार राजकीय किंवा तमोगुणी राजकीय विचार आहे, ह्या लोकांनी आपली पोळी भाजण्याकरता मुळातच त्या क्षेत्रामध्ये आलंच नाही पाहिजे. आणि येणार असेल तर तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्याच्यासारखा पापी जगामध्ये कोणी नाही. मग मेल्यावर यांचा गळ्या तोंडामध्ये तुळशी पत्र घालण्यापेक्षा जिवंतपणे तुळशीची माळ घालण्यात काही अर्थ नाही, नुसतं अवलंबन करण्यात अर्थ नाही. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्यांनी पत्ते सांभाळा आणि पत्ते सांभाळले पाहिजे. आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी कधीच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. आले तर त्यांनी राजकीय राहू नये. ज्याप्रमाणे समजा दुर्योधन हा राजकीय होता पण धार्मिक नव्हता, समजा नीतिवान नव्हता. अर्जुनाला देवाने राजकारण करायला लावलं पण अर्जुन एक धार्मिक होता. तसं समजा ह्या लोकांना जेव्हा यायचंच असेल तर स्वतःला बदललं पाहिजे. तर पण काय गावाच्या प्रतिष्ठेमुळे समजा बाबा तिथं न जाता समजा काही केलं, समजा कितीही यांनी समजा कारभार केला, कितीही यांनी काम सांभाळलं, शेवटी नरकात नरकच आहे. याच्या बाबतीत थोडं समाजानेच थोडंसं ह्या लोकांना बाजूला केलं पाहिजे. आणि काय झाले की आपल्याकडं परमार्थ हा पैशाशिवाय होत नाही, असा एक आपला भूमिका आहे डोक्यामध्ये. खरं सांगू तर मठ मंदिर कुटिया आश्रम बांधून किंवा भगवे कपडे घालून देवाची प्राप्ती नाही. देवाच्या हरिप्राप्तीशिवाय पाय धरावे संतांचे ते पाय. आणि संतांचे पाय धरायचे म्हणजे त्यांचे विचार घेतले पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनात होईल. देवाचं नाव घ्यायला एकही रुपया लागत नाही. फक्त तिथं आल्यानंतर तुम्हाला जी व्यवस्था लागते त्या व्यवस्थेकरता पैसा लागतो. देवाचं नाव घ्यायला कुठं पैसा लागतो? जर प्रत्येक आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाने संतांच्या शिकवणीप्रमाणे जर आचाराने विचार ठेवला तर मग कमिटीची गरजही पडणार नाही. पण आपण ते विचार ठेवत नाही आणि थोडंसं आपण स्वार्थ साधतो का नाही, आपलं मंदिर असं झालं पाहिजे, मठ असं झालं पाहिजे, कुठे आश्रम झालं पाहिजे, भारी झालं पाहिजे, VIP झालं पाहिजे, या अभिलेषेपोटी आपण ह्या राजकीय लोकांना जवळ करतो. मग त्यांनी पैसा दिला का आपण त्यांच्या मागं फिरतो आणि मग त्याच्यातून आपली अधोगती प्राप्त होते. आणि यांना कुठपर्यंत ठेवलं पाहिजे तर यांना त्याच्या मराठी जसं कुत्रं जे आहे ते उंबऱ्याच्या बाहेर, तसं हे लोकांचे विचार आपल्या आश्रमाच्या बाहेर असले पाहिजे. त्यांनी आश्रमात आल्यानंतर किमान ते विचार बाजूला टाकले पाहिजे. आणि जे संप्रदायाची किंवा आपल्या वैदिक धर्मसंस्कृतीची जी आपली परंपरा आहे त्याप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे. आणि वागायचं नसेल तर त्यांनी या फील्डमध्ये आले नाही पाहिजे. सखे संत जन